अनुस्वाराच्या मुद्रा व चिन्हे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यान्निन संहितेमध्ये अनुस्वाराच्या पुढे श, श, स, ह, रेफ हे वर्ण आले असताना तो अनुस्वार या, या, या किंवा या, या, या यापैकी कोणत्या तरी चिन्हानं तो दाखविला जातो. दीर्घ स्वरानंतर आलेला अशा प्रकारचा अनुस्वार लघु असतो आणि तो या चिन्हानं किंवा या चिन्हानं दाखविला जातो व त्याचे उच्चारण ग असे होते. हा अनुस्वार दाखविण्याच्या संदर्भात याज्ञवल्क्य शिक्षेत म्हटलं आहे, अंगुष्ठाकुंचनं लघावनुस्वारे. तर्जनी आणि अंगठा दोन्ही परस्परांना जुळवून तो अनुस्वार दाखविला जातो. मल्लशर्म शिक्षेमध्ये या संबंधात म्हटलं आहे, तर्जन्याः पृष्ठसंश्लिष्टं अंगुष्ठं चाग्रनामितं. तर्जनीच्या मागील बाजूस अंगठा चिकटवून त्याचे अग्र वाकविले जावे. अंगठ्याचे आकुंचन कसे करावे ते या ठिकाणी सांगितले आहे. उदाहरणार्थ, छंदाग्ंसी जज्ञिरे. या ठिकाणी दीर्घ स्वरानंतर अनुस्वार आला आहे व पुढे स वर्ण आला आहे, म्हणून अंगठ्याचे आकुंचन करून हा अनुस्वार दाखविलेला आहे. याची इतर उदाहरणे, हवीयग्खीजुहुरे समिद्धे देवानाग्ंसुमतौ जज्ञियानागुस्वाहा. या ठिकाणी दीर्घ स्वरानंतर आलेला अनुस्वार ह्रस्व आहे आणि तो या चिन्हानं दाखविलेला आहे. परंतु या दीर्घ स्वरानंतर आलेल्या अनुस्वाराच्या पुढे रुवर्णयुक्त वर्ण आल्यास मात्र अनुस्वाराचे उच्चारण दीर्घ होते आणि ते या चिन्हानं दाखविले जाते. उदाहरणार्थ, या ठिकाणी दीर्घ स्वरानंतर अनुस्वार आला आहे, परंतु पुढे ऋ हा ऋकारयुक्त वर्ण आला आहे, म्हणून या अनुस्वाराचे उच्चारण ग असे झालेले आहे. अनुस्वारापूर्वी ह्रस्व स्वर असेल आणि पुढे असंयोग असेल तर तो अनुस्वार दीर्घ असतो आणि तो या चिन्हानं किंवा या चिन्हानं किंवा या चिन्हानं दाखविला जातो. याचा उच्चार ग असा होतो. या संबंधात याज्ञवल्क्य शिक्षेत म्हटलं आहे, दीर्घे रंगे च तर्जन्याः प्रसारः परिकीर्तितः. दीर्घ अनुस्वार व रंग दाखविताना तर्जनी सरळ करावी. वर्णोच्चारणाचे वेळी पदांती असणाऱ्या नकार मकार यांच्यात विकार होऊन उपधा स्वर अनुनासिकत्वाने उच्चारला जातो, तोच रंग होय. उदाहरणार्थ, सभूमिग्गु सर्वतः स्मृत्वा त्यतिष्ठद्दशांगुलाम्. या ठिकाणी ह्रस्व स्वरानंतर अनुस्वार आला आहे आणि पुढे स व्यंजन आलं आहे. हे व्यंजन असंयोगी असल्यानं अनुस्वार दीर्घ आहे आणि वरील मुद्रेनं तो दाखविलेला आहे. याची इतर उदाहरणे अशी, शिवेन माहिग्सीदेवस्त्वा. संयोगाद्यश्चयो भवेत. संयोगाच्या अगोदरचा अनुस्वार हा देखील ह्रस्व असतो, म्हणून त्याचे उच्चारण ग
असेच होते. उदाहरणार्थ, द्रेषे विश्वा यसूर्जग्स्वाहा. या ठिकाणी र्य हा ऱ्हस्व स्वर असला तरी त्यापुढे स्वा हा संयोग असल्यानं अनुस्वार ऱ्हस्व बनलेला आहे. दीर्घे रंगे च तर्जन्याः प्रसारः परिकीर्तितः. या कारिकेत दीर्घ अनुस्वार आणि रंग दाखविताना तर्जनी सरळ करावी असं म्हटलं आहे. अर्थात रंगच्या उच्चारणाचे वेळी तर्जनी सरळ करायची आहे. उदाहरणार्थ, केतावो अवीरशमायो जनाव अनु अकल्पयन्. या ठिकाणी न, क हे रंग दाखविताना तर्जनी सरळ केलेली आहे.